मुंबईमध्ये कॅब चालकाची मुजोरी, मराठीमधून ओटीपी सांगण्यावरून प्रवाशासोबत वाद. ओटीपी इंग्रजीमध्येच सांगण्याचा चालकाचा आग्रह. मराठीत न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाईला सुरुवात. रोजगार बुडावा ही आमची अपेक्षा नाही, मात्र मराठी अस्मिता टिकवणं गरजेचं. परिवहन मंत्री सरनाईकांचं स्पष्टीकरण. पीओपी गणेश मूर्तींबाबत आज हायकोर्टामध्ये सुनावणी. पीओपी मूर्तीवरील अंतिम निकाल प्रलंबित. निकाल लांबल्यास नैसर्गिक जलप्रवाहांमधील विसर्जनाला पूर्ण मनाई. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, नाहीतर गोठवा. अंतिम युक्तिवादावेळी कपिल सिब्बल यांची मोठी मागणी. चिन्हाचे सगळे फायदे शिंदेंनी घेतल्याचे ताशेरे. जनतेचा आशीर्वाद आम्हालाच, शिंदेंचं वक्तव्य. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय 10व्या अनुसूचीला धरून नाही. अधिकार क्षेत्राबाहेर अध्यक्षांनी निर्णय दिल्याचं देवदत्त कामतांचा युक्तिवाद. आजही कामत ठाकरेंची बाजू मांडणार. येऊरच्या कथित टीडीआर घोटाळ्यामध्ये अनेक उच्चपदस्थांचा सहभाग. शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये जनता दरबार घेत गणेश नाईकांचा हल्लाबोल. सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचाही इशारा. स्वतःला खासदारकी, मुलाला आमदारकी. सुनील तटकरेंकडे कोणता जादूटोणा? शिवसेना नेते रामदास कदम यांचा खोचक टोला. भोंदूखराचा संदर्भ देत कदमांकडून शंकाही उपस्थित. नारायण राणेंचं नाव खासदारकीसाठी सुचवल्यानं मला मंत्रिपद नाही. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरांचं वक्तव्य. राणेंचं नाव सुचवल्यानं धमक्या आल्याचाही दावा. 29 ऑगस्टपासून अंतरवालीमध्ये आंदोलन करणार. दखल न घेतल्यास मुंबईमध्ये घुसणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा इशारा. मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी प्लॅन सुरू. जरांगेंचा आरोप. राज्यावर चिंतेचे ढग. अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान. मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात चिंतेचं वातावरण. नाशिकच्या हरिहरगड पर्यटकांसाठी अनिश्चित काळासाठी बंद. मुसळधार पाऊस, दाट धुकं आणि निसरड्या पायऱ्यांमुळे प्रशासनाचा निर्णय.